कोल्हापुरातील गोकुळ दूध संघावर मोठा निर्णय समोर आला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अवघ्या अर्ध्या तासाच्या बैठकीतच स्पष्ट केलं की गोकुळ व प्रशासक नेमला जाणारच. गोकुळ दूध संघाच्या सत्ताधाऱ्यांचा कार्यकाळ 4 मे रोजी संपत आहे आणि नव्या कायद्यानुसार त्यानंतर लगेचच प्रशासक नेमण्याची तरतूद लागू होते. या निर्णयाला थांबवण्यासाठी हसन मुश्रीफ, प्रकाश आंबेडकर आणि इतर नेत्यांनी मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. सत्ताधाऱ्यांनी मुदतवाढ किंवा अशासकीय प्रशासक नेमण्याची मागणी केली होती, पण मुख्यमंत्री फडणवीस यांनी ती सरळ फेटाळली. दरम्यान गोकुळच्या कारभारावर चौकशी सुरू आहे. तसंच 1200 सभासदांच्या अपात्रतेचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित आहे. म्हणून सध्या निवडणूकही अनिश्चित झाली आहे. आता राजकीय चर्चांमध्ये एक नाव पुढे येतंय, धनंजय महाडिक. यांच्याकडे गोकुळची सूत्र जाण्याची शक्यता वर्तवली जाते. आता मोठा प्रश्न असा आहे, गोकुळच्या कारभाराची सूत्र नेमकी कोणाच्या हातात जाणार आणि पुढचा राजकीय खेळ कोणाच्या बाजूने फिरणार? तुमचं मत काय? आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका.